Good afternoon, everybody. Last time, with the subject Pharmaceutics 1, we started with the chapter number 1, Introduction to Pharmacopoeia. And that chapter ends in all total. Also, everybody prepared the notes which are given by me. All the notes are prepared by you. And no one has any complaint, any question, any problem, any doubt related to the chapter. No doubt? It was a first chapter. Some students can't get it properly. Don't take any tension for the same because it is a start. Whenever you come to know that the detail for everyone, definitely you will get it easily. Today we are going to start with the same subject, Pharmaceutics 1. The second chapter, dosage form of a drug. By today we are going to start with the second chapter, dosage form of a drug. Now, what do you mean by drug? As you all know about the word drug, but you won't know the definition. If I say a drug so-called medicine, मराठी त्याला म्हणतात औषध, की ज्याचा उपयोग काय, याचे साइड इफेक्ट काय. And in a pharmaceutical language, the definition for drug is, listen me carefully, this is your oral question for annual point of view at the time of practical. What do you mean by drug? If I say a drug is a substance which when given in the body patient by internally or externally, used to treat, used to cure, used to diagnosis of a disease when it is given. Shorter to say, एखादा औषध, एखादा सबस्टन्स, एखादा पदार्थ जर शरीरात दिला आणि शरीरात ओरली द्या म्हणजे तोंडाच्या माध्यमातून किंवा एक्सटर्नली द्या म्हणजे पॅरेंटल इंजेक्शनच्या माध्यमातून किंवा कुठले ऑइंटमेंट क्रीम लोशनच्या माध्यमातून त्याचा उपयोग एक तर ट्रीटमेंटसाठी, एक तर क्युरिंगसाठी किंवा एक तर डायग्नोसिससाठी. ट्रीटमेंट म्हणजे तात्पुरता बरा करणे, तो आजार तात्पुरता बरा करणे. क्युरिंग म्हणजे तो आजार कायमचा बरा करणे आणि डायग्नोसिस म्हणजे त्या आजाराचं निदान करणे. लक्षात येते? ट्रीटमेंट म्हणजे तात्पुरता बरा करणे. डोकं असेल तर दुखतं माणसाचं कधी कधी, आणि जर डोकं दुखत असेल तर आपण एक गोळी घेतो, कामिप्लामे, ॲस्पिरिन, हे सब काय असेल, परंतु गोळी घेतल्यानंतर तो डोकं दुखणं तेवढं पुरतं थांबेल, परत दुसऱ्या दिवशी दुखायला लागलं परत घ्यायची, याला म्हणणार ट्रीटमेंट. परंतु एखादं औषध दिल्यानंतर त्या आजाराचं जर कायमस्वरूपी निदान नायनाट होत असेल त्याला म्हणून मी तो आजार क्युअर केला, त्याला म्हणून मी क्युरिंग. आणि समजा आजार कुठला झाला आहे हेच कळत नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतात की चला या 5 2 4 5 टेस्ट करून आणा. या टेस्ट करताना जे काही मेडिसिन त्या शरीरात देतात त्या पेशंटच्या, त्याला आणि पेशंटच्या शरीरात दिल्यानंतर त्या आजाराचं निदान होतं, त्याला म्हणतात डायग्नोसिस. थोडक्यात काय, फार्मास्युटिकल ड्रग इज, आय रिपीट इट अगेन, इफ आय से ड्रग इज अ सबस्टन्स which when given in the body of patient, used for the treatment, used for the curing, used for the diagnosis of a disease, that substance so called drug. And when the drug is given in a prescribed quantity, याचा अर्थ काय, when a drug is given in a prescribed quantity, याचा अर्थ समजा परत तिथेच येतो मी की डोकं दुखत असेल तर आपण कॉम्बिफ्लॅम देतो, डोकं दुखत असेल तर आपण ॲस्पिरिन घेणार, डोकं दुखत असेल तर आपण डिस्प्रिन घेणार. परंतु माझं डोकं खूप जास्त दुखतंय त्यामुळेच आपण 2-4 गोळ्या घेतो का, नाही, त्याचा डोस फिक्स. तुम्हाला काय त्रास होतो तो नंतरचा भाग आहे, पण ती जर गोळी एकदाच घ्यायची असेल किंवा एकच घ्यायची असेल तुम्ही 2 नाही घेऊ शकत. 2 जर घेतले तर तुमच्या शरीरावर त्याचा इफेक्ट नक्कीच होणार. डोकं दुखणं तर थांबणार नाहीच, परंतु दुसरे 2 आजार वाढतील. याचा अर्थ काय, ड्रग which when given in a prescribed quantity, जसं डॉक्टर लोक म्हणतात एक गोळी 3 वेळा, एक चमचा 2 वेळा, अर्धी गोळी 4 वेळा, जे काय असेल याला म्हणणार तो डॉक्टरने दिलेली ट्रीटमेंट, या डॉक्टर दिलेलं त्याचा रूट, त्याचा ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काय, ड्रग which when given in a prescribed quantity in the body of patient, so called dosage. त्याला काय म्हणतात मी, डोसेज
फॉर्म की त्याचा तो डोस आहे, त्याला काय म्हणणार मी डोस, त्याला काय म्हणणार डोस. आणि तो डोस त्या ड्रगचा कुठल्या फॉर्म मध्ये द्यायचा, तो ड्रग त्या डोस साठी कुठल्या फॉर्म मध्ये द्यायचा, मग तो सॉलिड फॉर्म मध्ये द्या, लिक्विड मध्ये द्या का सेमी सॉलिड मध्ये द्या, त्याला म्हणणार डोस येतो. म्हणजे किती डेफिनेशन झालं, 3. पहिली ड्रगची, ड्रग इज अ सबस्टन्स which when given in the body of patient by internal or external route of administration used to treat, used to cure, used to diagnosis of a disease, त्याला म्हणणार ड्रग. आणि ड्रग which when given in a prescribed quantity in the body of patient, त्याला म्हणणार मी डोस, त्याला काय म्हणणार मी डोस. आणि that substance with that proper dose given in the body in any form कुठला, सॉलिड, लिक्विड और सेमी सॉलिड, त्याला म्हणतात मी डोसेज फॉर्म, त्याला काय म्हणतात मी डोसेज फॉर्म. नाउ whenever there is a drug given with the proper dose, how it is fixed up, the dose of a drug, and the dose for that drug it is fixed up by a pharmacist by studying the different activities of the same. मग आता ऍक्टिव्हिटीज कुठल्या, त्या ड्रगची बायोअवेलेबिलिटी चेक करणार, त्या ड्रगची ऍक्सेप्टेबिलिटी चेक करणार, त्या ड्रगचं एक्सक्रीशन शरीरात कसं होतं ते चेक करणार, त्याचं ऍब्सॉर्प्शन शरीरात कसं होतं ते चेक करणार, त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती वेळ आहे ते चेक करणार, त्याचं ऑनसेट ऑफ ऍक्शन किती वेळात होते ते चेक करणार, त्याचा यूज शरीरात काय होतं ते चेक करणार, साइड इफेक्ट काय होतो हे चेक करणार. आणि याचा सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर त्या ड्रगचा डोस फिक्स होतो. काय तयार होते, त्या ड्रगचा डोस फिक्स होतोय. म्हणजे त्या ड्रगला शरीरामध्ये दिवसातून एकदा द्यायचे का दोनदा द्यायचे का तीनदा द्यायचे हे ते फार्मसी डिसाईड करतात. कारण जर एकदा सगळ्या गोळ्या दिल्या तर शरीराला त्याची रिॲक्शन येऊ शकते. म्हणून प्रत्येक ड्रगचा डोस फिक्स आहे. जसं मी आता म्हटलं की खूप जास्त डोकं दुखते मग आपण 1-2 गोळ्या एकदम घेत नाही. डोकं किती का दुखते का, परंतु त्याची लिमिट आहे. एकदा एकच गोळी घ्यायची किंवा एकदा अर्धीच गोळी घ्यायची, एकदा पाव गोळी घ्यायची, तुम्हाला ती जास्त घेता येणार नाही. जर घेतली तर आजार तर बरा नाही होणार, तर दुसरा आजार तयार होईल. म्हणून त्याला म्हणणार मी तो डोस. आणि तो डोस कुठल्या फॉर्म मध्ये द्यायचा त्याला म्हणणार डोसेस फॉर्म. त्याला काय म्हणणार मी डोसेस फॉर्म. आणि डोस फिक्स अप करण्यासाठी मी जे आता बोललो बायोअवेलेबिलिटी, ऍक्सेप्टेबिलिटी, एक्सक्रीशन, ऍब्सॉर्प्शन, ऑनसेट ऑफ ऍक्शन, ड्युरेशन ऑफ ऍक्शन, यूज ऑफ, हे सर्व त्याच्या तो फार्मसी त्याचा स्टडी करेल आणि त्याच्यानंतर त्याचा डोस फिक्स करेल. Now once you know about the definition of drug, dose and dosage form, now the question is there, what is the classification of dosage form? This is an important question for sessional and annual point of view. Classified dosage form. काय क्वेश्चन असेल, classification of DF म्हणजे dosage form. This is your very much important question for your coming sessional exam, coming annual exam. Once you know all the definition, remember the definition for drug, definition for dose, definition for dosage form. Once you know with the definition, the most important part, topic for the chapter, what is the classification of dosage form. As per my previous explanation, dosage form is divided into 3 classes. किती class? 3. Number 1, number 2, number 3. पहिला क्लास असेल सॉलिड डोसेज फॉर्म. पहिला कुठला सॉलिड डोसेज फॉर्म. दुसरा असेल लिक्विड डोसेज फॉर्म. आणि तिसरा असेल सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. आता मग लिक्विड डोस कुठले, सॉलिड कुठले, त्याचे एक्झाम्पल्स. किती क्लास झाले, सॉलिड डोसेज फॉर्म, liquid dosage form, semi solid dosage form. These are the 3 classes of dosage form. त्याच्यातला पहिला क्लास सॉलिड डोसेज फॉर्म. त्याच्यात कुठले ना, टॅबलेट, कॅप्सूल, डस्टिंग पावडर, टूथ पावडर, हे सगळे कुठल्या फॉर्मॅट मध्ये सॉलिड डोसेज फॉर्म. टॅबलेट सगळ्यांना माहिती आहे, कॅप्सूल सगळ्यांना माहिती आहे, डस्टिंग पावडर माहिती असेल तर मी सांगतो. डस्टिंग पावडर म्हणजे काय, समजा एखादी जखम झाली त्याच्यावर आपण पावडर स्प्रे करतो. एखादी जखम होतं ना, तर जखम झाली तर एखादी पावडर टाकतात, त्याला म्हणतात डस्टिंग पावडर. आणि टूथ पावडर म्हणजे ती दातांसाठी वापरतात.
दातांना जर त्रास होत असेल, कीड लागली असेल किंवा येलोइश स्टेन आला असेल तर तेव्हा जी पावडर वापरतात ती सुद्धा काय फार्मास्युटिकल ड्रग आहे, त्याला म्हणतात मी सॉलिड डोसेज. मग सॉलिड डोसेज फॉर्मचे 4 एक्झाम्पल: टॅबलेट, कॅप्सूल, डस्टिंग पावडर आणि टूथ पावडर. तो पुढचा आला लिक्विड डोसेज. लिक्विड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना पाणीसारखं. तो पाण्यासारखे डोस कुठले कुठले? सगळ्यात महत्वाचं सोल्युशन, मग सस्पेन्शन, मग असेल इमल्शन, मग असेल लोशन, मग असेल लिनिमेंट, मग असेल पॅरेंटल प्रिपरेशन, इलिक्झिस, टिंचर्स, लिक्विड एक्सट्रॅक्ट्स and etc. पहा लिक्विड डोसेज फॉर्म किती झाले मग? सोल्युशन, सस्पेन्शन, इमल्शन, लोशन, लिनिमेंट, पॅरेंटल प्रिपरेशन, इलिक्झिस, टिंचर्स, लिक्विड एक्सट्रॅक्ट. अजून बरेच आहे. फक्त माहितीसाठी काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिलेत मी. त्याच्यातलं सोल्युशन म्हणजे जे औषध आपण घेतो त्याला म्हणतात सोल्युशन. खोकल्याचं औषध सोल्युशन. सस्पेन्शन, लॅक्टोकॅलामाइनचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल, किंवा जेलुसिन पेस्ट अँटासिड जे पिंक कलरचं औषध त्याला म्हणतात मी सस्पेन्शन. इमल्शन, क्रेसोल सोप सोल्युशन, उवा मारायचं औषध. उवा मारायचं औषध जे लायसिन कुठल्या फॉर्मॅटमध्ये येतं? इमल्शन. काही लोशन आहे, आता कॅलामाइन लोशन म्हटलं, परत बरेचसे लोशन आहे की जे एक्सटर्नली अप्लाय करतात, म्हणजे पोटात नाही घेत, त्याला बाहेर. सोल्युशन तुम्ही पोटात घेऊ शकता, सस्पेन्शन तुम्ही पोटात पण घेऊ शकता, बाहेर पण वापरू शकता. इमल्शन तुम्ही बाहेर वापरणार किंवा पोटात घेणार. लोशन तुम्ही फक्त बाहेर वापरणार. लिनिमेंट मसाजने वापरणार. पॅरेंटल प्रिपरेशन आजच्या घडीला सगळ्यात मोठी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मोठी ट्रीटमेंट पॅरेंटल प्रिपरेशन म्हणजे काय? इंजेक्शन. पॅरेंटल म्हणजे काय? इंजेक्शन. इलिक्झिस असतील, टिंचर्स असतील, लिक्विड ऍसिड हे पोटात पण घेऊ शकतो. हे सगळे एक्झाम्पल कसले झाले तुमचे? लिक्विड डोसेस. कसले झाले? लिक्विड डोसेस. आणि तिसरा क्लास कुठला म्हटलं मी? सेमी सॉलिड. सेमी सॉलिड म्हणजे काय? ना लिक्विड ना सॉलिड. तो सॉलिड पण निघतो, लिक्विड पण निघतो, दोघांच्या मध्ये रेंज असेल ती काय असेल? ती सेमी सॉलिड. त्याचे एक्झाम्पल पहा: ऑइंटमेंट, क्रीम, नेझल कोन, इयर कोन, सपोजिटरीज, पेसारीज, वजानल कोन आणि अजून बरेच. तुमच्या माहितीसाठी ऑइंटमेंट सगळ्यांना माहिती, मलम, क्रीम माहिती, नेझल कोन नाकात, इयर कोन कानातले कोन, सपोजिटरीज असतील आपण सेमी सॉलिड मध्ये येणार. याची पूर्ण डिटेलिंग तुम्हाला पुढच्या वर्षी सुटिक्स 2 मध्ये शिकणार आहेत. पेसारी तुम्ही शिकणार आहात. वजानल कोन हे सगळे कुठे झाले? सेमी सॉलिड एक्झाम्पल्स फॉर डोसेस. परत रिपीट करतोय. These are the 3 classes: solid dosage form, liquid, semi-solid. Solid चे example tablet, capsule, dusting powder, tooth powder. Liquid चे example solution, suspension, emulsion, lotion, liniment, parenteral preparation, elixir, tinctures, liquid extract. And semi-solid example ointment, cream, nasal cone, ear cone, suppository, pessary, vaginal cone. These all are the examples of a dosage form. Now once you know about the dosage form and drug, once you know the classification of dosage form, there are some advantages and disadvantages for every dosage form. Solid चे example advantages काय, liquid चे काय, semi solid चे काय. Hope so everyone getting me, everyone will get understood with the dosage form and with the classification. If you have a problem, you can call me in the period of 11 to 5. I will give you the same short instruction how to go for the same. Once you know the dosage form, solid, liquid, semi-solid, the next is
each and every dosage form will show some advantages and disadvantages. Advantages चा दुसरा अर्थ मेरिट्स and demerits, उपयोग आणि दुरुपयोग. तुमच्या मराठीत काय म्हणतात मी उपयोग आणि दुरुपयोग. त्याच्यातलं पहिलं we start with the liquid dosage form. First one, liquid dosage form. Now, if I say about the liquid dosage form, as per our explanation, number of liquid doses are there. This is what lotion, solution, suspension, emulsion, elixirs, tinctures, and so on. These all are the liquid dosage form, but there are two types of dosage form. Liquid dosage form. One, monophagic. पहिला कुठला असेल तो मोनोफेजिक, दूसरा कुठला असेल तो बायफेजिक. These are the two types of liquid dosage form, monophagic and biphagic. The word itself implies monophagic single phase, biphagic two phase. Monophagic म्हणजे एकच phase, biphagic म्हणजे two phase. If I say monophagic, all solutions are monophagic. All solutions are monophagic. कारण याच्यामध्ये crystal clear liquid you are getting. याच्यात काय म्हणतात तुम्हाला क्रिस्टल क्लिअर लिक्विड, त्याला म्हणणार मी सोल्युशन, त्याला म्हणणार मी मोनोफेजिक. आणि मला से बायफेजिक म्हणजे टू फेज लिक्विड. बायफेजिक म्हणजे काय टू फेज लिक्विड. फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन, फॉर एक्झाम्पल इमल्शन. इफ आई से सस्पेन्शन, वन फेज डिस्ट्रीब्युटेड इन अनदर फेज, याला म्हणणार मी सस्पेन्शन. साधे एक्झाम्पल आहे जेलुसिल ची बाटली, जेलुसिल एनपीएस, अँटासिड. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला माहिती असेल की जेलुसिलची बाटली जेव्हा तुम्हाला अँटासिड म्हणजे काय जेव्हा ऍसिडिटी वाढते आपण जेलुसिलचं औषध घेतो. आणि सस्पेन्शन मध्ये कसं आहे व्हेन यू वॉन्ट टू टेक इट यू वॉन्ट टू शेक इट, व्हेन यू वॉन्ट टू टेक इट यू वॉन्ट टू शेक इट. बिना शेक केलं ते सस्पेन्शन तुम्ही पोटात घेऊ शकत नाही, याला म्हणतात मी बायफेज, दोन फेज. आणि इमल्शन म्हणजे वॉटरी फेज डिझॉल्व इन ऑइली फेज और ऑइली फेज डिझॉल्व इन वॉटर फेज, याला म्हणतात इमल्शन. म्हणजे याच्यात ऑइल आणि वॉटर, याच्यात काय काय असते ऑइल आणि वॉटर, याच्यात वॉटर आणि सॉलिड पार्टिकल्स, बट दे आर इन अ डिस्ट्रीब्युटेड फेज, दे आर इन व्हॉट डिस्ट्रीब्युटेड फेज. दॅट इज सो कॉल्ड मोनोफेजिक म्हणजे सोल्युशन, आणि बायफेजिक म्हणजे सस्पेन्शन आणि इमल्शन. वन्स यू नो द टाइप्स ऑफ dosage form, liquid dosage form, there are some advantages and disadvantages. There are some what advantages. Advantages and disadvantages. पहिला advantage, onset of action is very quick. Onset of action is very quick. म्हणजेच काय पोटात घेतल्या याचा इफेक्ट जाणवला, पोटात घेतल्या याचा काय होतो इफेक्ट जाणवतो. हा झाला पहिला advantage. दुसरा, number of drugs given in a dry form. समजा काही ड्रग जर ड्राय फॉर्म मध्ये दिले, ड्राय फॉर्म मध्ये म्हणजे कोरडे लिक्विड नाही. नंबर ऑफ ड्रग्स इफ दे आर गिवन इन अ ड्राय फॉर्म दे कॉजेस अ पेन अँड इरिटेशन. पेन अँड इरिटेशन म्हणजे ते दुखतं शरीरात किंवा त्याचा त्रास होतो, इरिटेट होतो माणूस. त्याला म्हणणार मी त्या ड्रगला फक्त कुठल्या फॉर्मॅटमध्ये देणार लिक्विड. रिपीट करतोय, पहिला ऑनसेट ऑफ ऍक्शन इज व्हेरी क्विक, दिल्या त्याचा यूज होणार. दुसरं, काही ड्रग असे आहेत की त्याच्या ड्राय फॉर्म मध्ये दिले, कोरड्या ह्याच्यात, तर त्याच्या शरीराला त्रास होतो, त्याच्या शरीराला दुखणं वाढते. फॉर एक्झाम्पल ऍस्पिरिन. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल काय आहे ऍस्पिरिन. तुम्ही ऍस्पिरिनची गोळी पाण्याबरोबर घेतली, पोटात गेल्यानंतर त्रास नाही होणार. परंतु ती जर कोरडं ऍस्पिरिन खाल्लं तर नक्कीच तुम्हाला आग होणार, पोटात काय होते आग होते. म्हणून नंबर ऑफ ड्रग्स आर गिवन ओनली इन अ ड्राय फॉर्म. सॉरी, इफ दे आर गिवन इन अ ड्राय फॉर्म दे कॉजेस इरिटेशन अँड पेन. दे कॉजेस व्हॉट इरिटेशन अँड पेन. हा झाला त्याचा सेकंड ॲडव्हान्टेज. तिसरा, सम ड्रग्स आर गिवन ओनली इन अ लिक्विड फॉर्म. काही ड्रग फक्त लिक्विड फॉर्म मध्ये दिले जातात. And they are given in an externally. ते कसे देतात? Externally also they are given internally.
कॅस्ट्रोल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जर पोटात साफ करायचं, पोटा म्हणजे आपलं पोट, जेव्हा एकदम पोट दुखतं डॉक्टर म्हणतात की तुम्हाला गॅसेस झाले, तुम्हाला पोटात साफ हो, पोटा म्हणजे आपलं स्टमक, त्याला साफ करायचं असेल तर आपण सकाळी काय करतो, चहा घेतो, चहामध्ये थोडं कॅस्ट्रोल टाकणार, त्याला पिऊन घेतो उपाशी, म्हणजे खाली पोट झालं म्हणतात, त्याच्यानंतर यू स्टार्ट फॉर परगेशन, तुम्हाला काय तर लूज मोशन स्टार्ट होतं, म्हणजेच काय तुमच्या पोटातली काय होतं ती घाण साफ होते. पण तो कॅस्ट्रोल तुम्हाला फक्त कुठल्या फॉर्ममध्ये येणार, लिक्विड फॉर्म, कुठल्या फॉर्ममध्ये, लिक्विड. हा त्याचं एक्झाम्पल. आणि दुसरं एक्झाम्पल आहे लिक्विड पॅराफिन. हा देणार त्याला एक्सटर्नल, याला पण एक्सटर्नल देता येणार. या हे दोन्ही ड्रग्स आहेत, म्हणजे सम ड्रग्स आर गिवन ओनली इन अ लिक्विड फॉर्म, आणि काही ड्रग्सचा ड्राय फॉर्म मध्ये दिले तर पेन आणि इरिटेशन होतं, आणि काही ड्रग तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये द्यायचे. चौथा महत्वाचा यूज काय पहा, सॅटिस्फॅक्शन, म्हणजे काय, सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन फॉर द पेशंट दॅट समथिंग इज देअर इन अ बॉटल. सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन फॉर अ पेशंट दॅट समथिंग इज इन अ बॉटल. याचा अर्थ काय, एखादा डॉक्टर, तुम्ही गेले की सर मला खोकला येतो, तुम्ही डॉक्टरकडे गेले, मला खोकला येतो सर, मला कुठलं तरी औषध द्या. डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की नाही संध्याकाळमध्ये बरा होईल, तुम्ही येणार नाही, परंतु त्याच डॉक्टरने समजा एखादं रंगीत सोल्युशन बॉटलमध्ये भरून दिलं, फक्त एक साधा रंगीत कलर सोल्युशन बॉटलमध्ये भरून दिलं, आणि सांगितलेल्या दिवसातून एक एक चमचा 3 वेळा घ्या. तुम्ही बिलकुल त्याचा एक चमचा 3 वेळा घेणार, कारण तुमच्या डोक्यात काय असेल की मला तुमची सायकोलॉजी काय असेल की हे औषध डॉक्टरने दिले, हे औषध घेतल्यानंतर माझा आजार, माझा खोकला बरा होणार आहे, मला दिवसातून याला किती वेळा घ्यायचे, 3 वेळा, डॉक्टरने 3 वेळा घ्यायचे सांगितले. ही झाली सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन फॉर द पेशंट दॅट समथिंग इज देअर, त्या औषधाच्या मध्ये काहीतरी आहे, जरी ते फक्त रंगीत सोल्युशन असेल तरी सुद्धा. याचा अर्थ काय, त्याला म्हणजे सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन फॉर द पेशंट इफ इट इज गिवन इन अ लिक्विड फॉर्म, इफ इट इज गिवन इन व्हॉट, लिक्विड फॉर्म. हे झाले त्याचे काय ॲडव्हान्टेजेस, हे काय झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. आणि जर मी डिसऑर्डर, वन शुड डू ॲडव्हान्टेजेस म्हणजेच मेरिट्स, म्हणजे तुमच्या मराठीमध्ये याचे उपयोग, याचे काय झाले उपयोग. आणि जसं प्रत्येक गोष्टीचे उपयोग असतात तसे त्याचे दुरुपयोग पण असतात, त्याचे नुकसान पण होतात. म्हणजे नुकसान कुठले, त्याला म्हणणार मी डिसएडव्हान्टेज, त्याला म्हणणार मी डिसएडव्हान्टेजेस. पहिला डिसएडव्हान्टेजेस, ड्रग मस्ट बी मेजर्ड. लक्षात घ्या, तुम्हाला लिक्विड डोस जेव्हा घ्यायचा असेल, तुम्हाला ड्रग हा मोजावाच लागतो, त्या औषध काय करावं लागतं, मोजावं लागतं. डॉक्टरने जर सांगितलं की एक एक चमचा घ्यायचे, आपण 2-2 चमचे घेत नाही, आपण एक एकच चमचा घेतो. समजा आपल्याला घाई असेल, आपण काय करतो, बाटली घेणार, डायरेक्ट बाटली तोंडाला लावता का, नाही, आपण काय करतो, ती बाटली लावणार, पण आपल्या डोक्यात की याच्यातलं 5 किंवा 10 ml माझ्या पोटात जायला पाहिजे, मी त्या पोझिशनला ती बाटली पोटात घेणार आणि इमिजिएट तिला सरळ करणार, कारण माझ्या डोक्यात काय की 5 ml पोटात जायला पाहिजे. जरी मी चमच्याने घेतली, डायरेक्ट टाकतो, तरी सुद्धा मी ते मानसिक दृष्ट्या त्याला मोजून घेतो. म्हणून पहिलं काय की प्रत्येक ड्रगच्या त्याला मोजावं लागतं, टॅबलेटला मोजावं लागतं. टॅबलेट तुम्ही काढलीस की मधून पाण्याबरोबर घेतली, दुधाबरोबर घेतली, चालते, त्याला मोजावं लागतं, पण इथं तुम्हाला मोजावं लागतं. ड्रग मस्ट बी मेजर्ड, पहिलं. दुसरं, स्टॅबिलिटी अँड स्टोरेज प्रॉब्लेम. बऱ्याच वेळा काय होतंय की ते जर लिक्विडची बॉटल जर प्रॉपर आपण स्टोअर केली नाही तर स्टोरेज प्रॉब्लेम येणार, आणि स्टोअर प्रॉपर नाही केली तर त्याची स्टॅबिलिटी जाऊ शकते, त्याची स्टॅबिलिटी काय होते, जाऊ शकते. हे त्याचे 2 डिसएडव्हान्टेजेस. हे काय झाले डिसएडव्हान्टेज, त्याबद्दल काय घेतलं मी ॲडव्हान्टेजेस. कोणाचे, लिक्विड डोसेस. आता लिक्विड डोसेस पण मी लिस्ट दिली तुम्हाला, लिनिमेंट, लोशन, सस्पेन्शन, पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं कुठलं, दुसरा पॅरेंटल प्रिपरेशन. कुठलं दुसरं, पॅरेंटल प्रिपरेशन. पॅरेंटल प्रिपरेशन म्हणजे इंजेक्शन. पॅरेंटल प्रिपरेशन म्हणजे काय, इंजेक्शन, की जे प्रत्येक डॉक्टर याला फॉलो करते. इंजेक्शन प्रत्येक डॉक्टर तुम्हाला देत आहे as per the necessity for the patient, as per the convenience to the patient, as per the acceptance of the patient, as per the belief power of the patient. काही लोकांना ऍक्सेप्ट करतात की नाही सर मला इंजेक्शन द्या, मला बरं व्हायचं. काही लोक खूप घाबरतात, म्हणजेच काय त्याचा ऍक्सेप्टन्स आणि त्याचं विलिंगनेस असेल तर डॉक्टर त्याला नक्कीच
त्या इंजेक्शनचे फायदे काय? पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॅरेंटल प्रिपरेशनचा ॲडव्हान्टेजेस ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन. ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हॉट? पॅरेंटल प्रिपरेशन. मग पहिला ॲडव्हान्टेज परत तोच, ऑनसेट ऑफ ॲक्शन इज क्विक. onset of action is quick. दूसरा, the drugs which are inactivated or not absorbed by intestine. काही ड्रग इंटेस्टाइन मध्ये absorb होत नाही, काही ड्रग इंटेस्टाइन मध्ये inactivate होतात. The drugs which are inactivated or not absorbed by the intestine, they are safe to be given by parenteral. कारण डायरेक्टली कुठे जात आहे? बॉडी फ्लुइड मध्ये. इंजेक्शन आपण पॅरेंटल इंट्रामस्क्युलर देतोय, इंट्राव्हेनस देतोय, सबक्युटेनस देतोय. कुठल्याही रूटने दिलं तर डायरेक्ट कशा मिक्स होते? का ब्लड मध्ये आयव्हीचं दिलं, सलाईन बॉटल माहिती असेल तुम्हाला, ती आयव्ही देतात म्हणजे डायरेक्टली रक्तात देतात. इंट्रामस्क्युलर मसल मध्ये दिलं ते डायरेक्ट बॉडी फ्लुइड मध्ये मिक्स होते. परंतु काही ड्रग जर ओरली घेतले तर इंटेस्टाइन मध्ये ते मिक्स होत नाही, इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब होत नाही. ते आर सेफ टू बी गिवन बाय पॅरेंटल रूट. द ड्रग्स व्हिच आर इनॅक्टिवेटेड बाय गॅस्ट्रिक और नॉट ऍब्सॉर्ब बाय इंटेस्टाइन, दे आर सेफ टू बी गिवन बाय पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिशन. ते कशाने देणार? पॅरेंटल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. तिसरं, द पेशंट, सगळ्यात महत्त्वाचं पहा, द पेशंट हु इज अनकॉन्शियस. बेशुद्ध जर पेशंट असेल त्याला तुम्ही टॅबलेट देणार का? तोंड फाडून नाही देणार. कॅप्सूल देणार का? नाही. त्याला तुम्हाला फक्त कुठल्या माध्यमातून द्यायचं आहे? पॅरेंटल इंजेक्शनच्या माध्यमातून. हा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे पॅरेंटल प्रिपरेशनचा. काय? अनकॉन्शियस पेशंट और the patient is continuously vomiting. ज्याला गोळी दिल्या वांती होते, ज्याला गोळी दिल्या काय होते? वॉमिटिंग होते. किंवा ज्याला गोळी दिल्यानंतर परगेशन होते. परगेशन म्हणजे लूज मोशन. जो बेशुद्ध असेल, एखादा समजा पेशंटचा ऍक्सिडेंट झाला, तो अनकॉन्शियस झाला, पण त्याला तेव्हा ट्रीटमेंट द्यायची तर तुम्ही टॅबलेट देऊ नाही शकत, कारण तो शुद्धीवरच नाही. तो शुद्धीवर नसल्यामुळे तुम्ही उरणी त्याला टॅबलेट देणार का नाही, कॅप्सूल देणार का नाही. एक तर तुम्ही फक्त काय लावणार? मलम लावणार, किंवा त्याला लवकर बरं करायचं असेल त्याला काय देणार आपण? इंजेक्शन. म्हणजेच काय? अनकॉन्शियस पेशंट. म्हणजेच काय? अनकॉन्शियस पेशंट किंवा द पेशंट हु इज कंटिन्युअसली पर्गिंग और द पेशंट हु इज कंटिन्युअसली वॉमिटिंग can safely be given parenteral route of administration. Can safely be given by parenteral route of administration. हे झाले त्याचे तीन मेजर ॲडव्हान्टेजेस. हे काय झाले त्याचे सगळ्यात महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस? ऑनसेट ऑफ ॲक्शन क्विक आहे, अनकंट्रोल्ड ॲब्सॉर्प्शन बाय intestine can safely be given by parenteral route of administration. Unconscious patient or the patient which continuously vomiting and purging can safely be taken parenteral preparation. हे सगळे काय झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. व याचे परत डिसॲडव्हान्टेज. याचे परत काय होते? डिसॲडव्हान्टेज. आता पहिला डिसॲडव्हान्टेज, इंजेक्शन देताना हसू येतं का? इंजेक्शन देताना माणूस हसतो का रडतो? नक्की त्याला त्रास होतो. म्हणून पहिला डिसॲडव्हान्टेज काय? इंजेक्शन कॉजेस अ पेन. इंजेक्शन कॉजेस अ पेन. हा झाला पहिला डिसॲडव्हान्टेज. दुसरा, डोस मस्ट बी मेजर्ड. इथं परत तुम्हाला डोस मेजर करायचा आहे. जर 2 cc सांगितलं असेल किंवा 2 ml द्यायचं असेल तर डॉक्टर लोक ते सिरिंज ऍडजस्ट करतात. 2 ml तेवढंच इंजेक्शन देतात. म्हणजेच काय झालं? डोस मस्ट बी मेजर. तिसरं, इंजेक्शन तुम्ही आपण देणार का? नाही. अनऑफिशियल तुम्ही काही करू शकता, पण ऑफिशियली इंजेक्शन देणं आपल्याला अलाउड नाही. त्याला कोण लागते? RMP. RMP म्हणजे काय? रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. जो डॉक्टर असेल, जो RMP असेल, तीच व्यक्ती तुमच्या शरीरात इंजेक्शन देऊ शकते. बरोबर का? यस. कारण ओनली RMPs are allowed to inject the injection in the body of patient because they are having a full knowledge about aseptic technique. aseptic technique म्हणजे काय? जेव्हा इंजेक्शन द्यायचं त्यांना ती हायपोडर्मिक निडल घ्यायची, डिस्पोजेबल निडल घ्यायची, ज्या ठिकाणी द्यायचे तिथे त्यांना स्प्रिट लावायचे, ती इंजेक्शनची निडल प्रॉपरली प्रेस करायची, ती इंजेक्शन बरोबर जाईपर्यंत त्याला थांबायचे. ही जी पद्धत ही कोण करू शकतं? की ज्याला त्याचं टेक्निक आहे, ज्याच्याकडे त्याचं स्किल आहे, ज्याच्याकडे त्याचं पूर्ण नॉलेज आहे. द पर्सन हु इज हॅव्हिंग aseptic technique
who is having the fully knowledge about aseptic technique or who is having a skilled worker, skilled technician, only is able to inject the injection in the body of patient. टॅबलेट लागतं का आपण स्किल माणूस अडाणी माणूस पण घेऊ शकतो आणि क्लासरूम ऑफिसर पण घेऊ शकतो त्याला म्हणणार मी इंजेक्शन that is to be given by skilled person who is having the full knowledge about aseptic technique. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं डिसऑर्डर जसं ऑनसेट ऑफ इंजेक्शन दिल्या त्याचा उपयोग होतो आणि समजा काही मिस्टेक झाली इफ एनी मिस्टेक इज डेव्हलप बाय इंजेक्टिंग द इंजेक्शन इन द बॉडी ऑफ पेशंट इंजेक्शन देताना जर एखादी मिस्टेक झाली की त्याचं पोट दुखत होतं आणि त्याला दुसरं डोकं दुखायचं इंजेक्शन दिलं की जस्ट इमॅजिनेशन काय की त्याचं पोट दुखत होतं पण माझ्याने चुकून काय दिलं गेलं डोकं दुखायचं औषध दिलं गेलं ते त्याचे डायव्हर्ट होणार का नाही जे दिलं गेलं ते गेलं म्हणजेच काय एनी मिस्टेक क्रिएटेड बाय अ पेशंट एनी मिस्टेक इज टू बी डन बाय द पर्सन नॉट टू बी क्लॅरिफाईड ती मिस्टेक क्लॅरिफाय होत नाही म्हणजेच काय नो डायव्हर्सिटी ऑफ यूज म्हणजेच काय नो डायव्हर्सिटी ऑफ यूज हे त्याचे काय झाले चार्जेस म्हणजे मिस्टेक झाल्यानंतर ती क्लॅरिफाय होणार नाही कुठे इंजेक्शन मध्ये पण ती जर एखादी टॅबलेट दिली पोटात गेली लक्षात आलं की चुकीची टॅबलेट दिली एखादं तुम्ही वांती होणारं औषध प्याले तर पूर्ण पोटातली गाठ बाहेर पडणार त्याच्यामुळे ते टॅबलेट पण बाहेर पडणार तुम्हाला त्याच्यातून आजार त्याला बरं वाटतं परंतु जेव्हा इंजेक्शन दिल्यानंतर त्या इंजेक्शनचं क्लॅरिफिकेशन होत नाही हे झाले याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस नाउ नेक्स्ट टाइम we start with the advantages and disadvantages of solid dosage form and advantages and disadvantages of semi-solid dosage form. As per my knowledge, the detailing which is given by me right now, that is true, that is correct and no one has a problem. याच्यानंतर मी परत याच लिंकवर तुम्हाला नोट्स पण पाठवतोय त्या नोट्स इथपर्यंत जेवढा आपला टॉपिक झाला तिथपर्यंत परत सगळ्यांनी तयार करायच्या एकदा रीड करायचं जेवढं मी शिकवलं तेवढं सगळं तुम्हाला त्या नोट्समध्ये सापडणार आहे जेव्हा तुम्हाला वाचणार तुम्ही त्या नोट्स डेफिनेटली यू विल गेट हिस्ट्री नेक्स्ट टाइम वी स्टार्ट विथ द सेकंड टॉपिक advantages and disadvantages for solid advantages and disadvantages for semi solid. Thank you.